पूर्वीच्या काळी राजाश्रय असलेल्या कुस्तीला आता लोकाश्रय मिळतोय। बदलत्या काळानुसार कुस्ती बदलत असून भविष्यात कुस्ती टिकवायची असेल तर पालकांनीच आपल्या मुलांना जाणीवपूर्वक कुस्ती क्षेत्राकडे वळवणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। करवीर तालुक्यातील आमशी इथं आयोजित कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते। करवीर तालुक्यातील आमशी इथं खासदार महोत्सव अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं जिल्हास्तरीय शासकीय कुस्ती स्पर्धा पार पडली। या कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याची लढत खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते लावून त्याचं बक्षीस वितरण करण्यात आलं। जिल्ह्यातील कोणत्याही गावातून तालीम किंवा व्यायाम शाळेसाठी निधी मागायला कोणी आलं तर क्षणाचाही विलंब न लावता आपण तात्काळ निधी मंजूर करून देतो, असं खासदार महाडिक यांनी सांगितलं। भविष्यात मोठं नाव कमवायचं असेल तर मल्लांनी चिकाटीनं मेहनत केली पाहिजे। शासनाच्या वतीनं क्रीडा क्षेत्राला मोठं प्रोत्साहन मिळतंय, त्याचाही फायदा खेळाडूंनी घेतला पाहिजे, असंही खासदार महाडिक म्हणाले। तर ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीनं जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन केल्याची माहिती सरदार सावंत यांनी दिली। यावेळी सेना केसरी पैलवान गुंडाजी पाटील, क्रीडा विकास अधिकारी अजिंक्य चौगले, पैलवान कृष्णात फिरंगे, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान रवींद्र पाटील, राजाराम पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाजीराव पाटील, पंढरीनाथ पाटील, चंद्रकांत बसाटे, विलास पाटील यांच्यासह पालक आणि मल्ल उपस्थित होते।